नमस्कार, मी पंजाब टक। आज आहे 24 डिसेंबर 2024 आणि योगाकडे 24/24 आज तारीख आहे आणि आजपासून सर्व राज्यातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे। कारण की राज्यामध्ये आज डिसेंबर महिना आहे, शेतकरी कांदा काढणं चालू आहे, त्याच्यानंतर मका देखील आहे आणि शेतकऱ्याचं द्राक्ष बाग आहे, काही जणांचं म्हणजे कापूस देखील शेतामध्ये पडले। तर आजपासून शेतकऱ्याला अंदाज देणार आहे। आज 24 आणि 25 दरम्यान राज्यामध्ये फक्त म्हणजे नगर जिल्हा झालं, संभाजीनगर झालं, जळगाव जिल्हा, बुलढाणा जिल्ह्यात मध्यरात्री 1-2च्या सुमारास थोडाफार पाऊस येणार, रिमझिम अंदाज लक्षात येतात। पण राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये शुक्रवार, शनिवार आणि रविवार म्हणजे 27 डिसेंबर, 28 डिसेंबर आणि 29 डिसेंबर दरम्यान राज्यात पुन्हा एकदा अवकाळीचं संकट आहे आणि तो पाऊस जोराचा पडणार आहे। आता ते तसा रिमझिम पडणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात येतात। 27 डिसेंबर, 28 डिसेंबर आणि 29 तारखेला सांगायचं झालं तर बुलढाणा जिल्हा, अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, त्याच्यानंतर नागपूर, त्याच्यानंतर हिंगोली, वाशिम, परभणी, त्याच्यानंतर जालना जिल्हा, जळगाव जिल्हा, संभाजीनगर, त्याच्यानंतर चाळीसगाव, निफाड, नंदुरबार, त्याच्यानंतर नाशिक, त्याच्यानंतर नगर जिल्हा, त्याच्यानंतर पुणे, त्याच्यानंतर इकडं धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड या भागामध्ये शुक्रवार, शनिवार आणि रविवार म्हणजे 27 डिसेंबर, 28 डिसेंबर, 29 डिसेंबरला भाग बदला 3 दिवस पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात। पण सांगायचं झालं तर ते पाऊस म्हणजे याच्यापैकी बीड जिल्ह्यामध्ये बीड ते गेवराईच्या दरम्यान जरा जास्त पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात। जळगाव जिल्ह्याकडे एक थोडा जास्त असणार आहे, म्हणून अंदाज लक्षात येतात। कन्नडकडे एक जास्त राहणार आहे, त्याच्यानंतर सिंदखेड राजा, बुलढाणा जिल्ह्याकडे जास्त राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। संभाजीनगरकडे देखील राहणार आहे, म्हणून हे लक्षात घ्यायचं। जळगाव जिल्ह्यात देखील जास्त राहणार हे लक्षात यायचं। श्रीरामपूरला राहणार आहे, शिर्डीकडे थोडा जास्त राहणार आहे, म्हणून लक्षात यायचं। पैठणला एक जास्त पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। राज्यात मध्ये शुक्रवार, शनिवार, रविवार म्हणजे 27 डिसेंबर, 28 आणि 29 अवकाळी पावसाची शक्यता आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज द्यायला जाईल। 31 तारखेपासून परत राज्यामध्ये थंडीला सुरुवात होणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। बऱ्याच शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, आता तुमच्याकडे हरभरा असेल की आता हा म्हणजे आभाळ असल्यामुळे त्याच्या आळी येते, एक चांगलं कीटकनाशक आणि चांगलं बुरशीनाशक मारा। हे पाहू शकता, माझा हे 18 एकरचा प्लॉट आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यासाठी अंदाज दिलेला आहे आणि परत अचानक उद्या लगेच एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद।